हॅलो बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर चला मित्रांनो, तुम्ही सर्वजण वही, पेन्सिल, खोडरबर सर्व साहित्य आपले घेऊन बसला आहात का? नसेल बसलात तर सर्व जणांनी ताबडतोब पटकन घेऊन बसा बरं. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रेषा आणि अर्धगोल. रेषा आणि अर्धगोल. ठीक आहे. सर्वात पहिली रेषा आपली आहे सरळ रेषा. सरळ रेषा यालाच आपण काय म्हणू शकतो? उभी रेषा. उभी रेषा चिन्हांमध्ये ती अशी सरळ रेषा. दुसऱ्या नंबरची रेषा बघणार आहोत आपण आडवी रेषा. आडवी रेषा म्हणजेच याप्रमाणे येईल. तिसऱ्या नंबरची रेषा घेणार आहोत आपण तिरपी रेषा. तर तिरप्या रेषांमध्ये आपले दोन प्रकार येतात. तिरपी रेष त्यामध्ये आपल्याकडची डावी रेषा, उजवी रेषा. आता चौथा प्रकार राहिलेला आहे तो आपला अर्धगोल. अर्धगोल. अर्धगोल मध्ये आपण बघणार आहोत हा वरच्या बाजूचा अर्धगोल, खालच्या बाजूचा अर्धगोल, हा डावीकडचा अर्धगोल आणि हा उजवीकडचा अर्धगोल. चला बालमित्रांनो, रेषा आणि अर्धगोल शिकण्याआधी आपण बाजू शिकूया. तर चला बालमित्रांनो, आपण आता बाजू समजून घेऊया. बाजू. एक नंबरला आपण म्हणणार आहोत वरची बाजू. वरची बाजू. वरची बाजूच म्हणजेच डोक्याकडचा भाग. जी वरती तुमचे डोकं असते की नाही त्याला वरची बाजू म्हणतात. दोन नंबरला खालची बाजू. खालची बाजू म्हणजेच तुमच्या पायाकडचा भाग. समजून घ्या मित्रांनो, वरची बाजू म्हणजे डोक्याकडचा भाग आणि खालची बाजू म्हणजे आपला पायाकडचा भाग. वरती आणि खाली. डावीकडील भाग, डावीकडील बाजू. चला डावी बाजू बघू आपण. तर डाव्या बाजूचा आपला येईल एरो इकडचा, म्हणजे ज्या हातात तुम्ही पेन्सिल पकडत नाही हा भाग. उजवी बाजू. म्हणजेच आपण पेन्सिल पकडून लिहितो तो भाग, तो इकडचा हात म्हणजेच उजवी बाजू. तर पालकांना आता सूचना आहे की तुम्ही तुमच्या मुलांकडनं उजवी बाजू, डावी बाजू, वरची बाजू, खालची बाजू यांच्या बाजू आहेत त्यांचा सराव करून घ्या. तर हा सराव तुम्ही जोपर्यंत त्यांच्याकडनं पूर्णपणे पक्का होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या. तर चला मुलांना, तुम्ही बाजू शिकलेच असाल. वरची बाजू कोणती, खालची बाजू कोणती, डावीकडील बाजू कोणती आणि उजवीकडील बाजू कोणती. तर आपण आता याच्यानंतर रेषा आणि अर्धगोल यांचे उपयोग कसा करायचा ते बघणार आहोत. तर चला बालमित्रांनो, तुम्ही आता बाजू शिकला आहातच, तर आपण रेषा आणि अर्धगोल कसे काढायचे ते शिकणार आहोत. तर रेषेमध्ये आपण सरळ रेष, आडवी रेष, डावीकडील रेष, ही उजवीकडील रेष म्हणजे तिरपी रेष,
नंतर आपण इकडचा घेणार आहोत वरील बाजूचा अर्ध गोल म्हणजे डोक्याकडचा गोल, नंतर खालचा अर्ध गोल, डावीकडील अर्ध गोल आणि हा उजवीकडील अर्ध गोल. तर चला बालमित्रांनो, याला उभी रेष म्हणजे सरळ रेष आणि स्टँडिंग लाईन हे सुद्धा म्हणतात. याला आडवी रेष स्लिपिंग लाईन, याला तिरपी रेष म्हणजे स्लाइटिंग लाईन सुद्धा आपण म्हणू शकतो. याला अर्धगोल वरील बाजूस म्हणजेच कर्व आणि हा खालील बाजूस अर्धगोल म्हणजे हा पण एक आपल्या प्रकारचा कर्वच म्हणता येईल. हा डावीकडचा अर्धगोल कर्व आणि हा उजवीकडचा अर्धगोल, याला पण कर्व म्हणू शकतो. तर चला आपण याच्यातील सर्वात प्रथम बघणार आहोत सरळ रेषा म्हणजेच उभी रेषा. सरळ रेषा. तर चला मुलांना, आपण सरळ रेषा कशी काढायची ते बघूया. तर सरळ रेषा ही वरतून म्हणजे डोक्याकडून ही तुम्हाला खाली ओढून काढायची आहे. म्हणजेच वरच्या बाजूकडून खालच्या बाजूस ओढायची आहे. तर चला, ही जी आपण रेषा काढलेली आहे ती खालून वरती कधीच मुलांकडनं काढून घेण्याची नाही. कारण ती जर आपण उलटी जर त्या मुलांकडनं कधीही काढून घेतली तर ती पुढे आपल्याला भविष्यात सरळ किंवा समजून सांगण्यास खूप अवघड जाते. ही जी रेष आपण काढतो आहे ती कधीच म्हणजे खालून वरती न करता वरतून खालीच काढायची अशी तुम्ही मुलांना समजून सांगायचे आहे. आणि जर ती तुम्ही चुकीची खालून जर वरती ओढत असेल आणि त्यांनी जर तशीच सवय लावली तर त्यांना भविष्यात हे खूप मोठे चूक घडू शकते किंवा त्यांना ही सवय मोडण्यासाठी खूप अवघड जाऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला जर मुलांना रेष काढून घेण्यास काही अवघड जात असेल तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं, वरती एक डॉट्स म्हणजे बिंदू आणि खाली एक डॉट्स बिंदू. तर वरच्या बिंदूपासूनच तुम्हाला खाली ओढण्याचं त्यांना सवय लावावं लागेल. तर हा व्हिडिओ बंद करा आणि आपल्या मुलांकडनं तुम्ही काय करा, या सरळ रेषेची किमान एक पेज तरी तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर आपली 2 नंबरची रेषा आहे आडवी रेषा. आडवी रेषा, जो की आता तो तुम्ही बघसान म्हणजेच आपली जी डावीकडची बाजू असते किंवा डावा हात असतो तिथून तर उजवीकडे ओढायची. तुम्ही मुलांना 2 बिंदू म्हणजे डॉट्स देऊ शकता आणि पहिल्या नंबरच्या बिंदूपासून तर इकडे त्यांना सरळ समोर ओढायचं सांगायचं. अजून एक दुसरा सोपा मार्ग सांगतो. आता ही आपली त्यांना हसत खेळत म्हणजेच रोड तयार करायला लावायचा आणि त्या रोडवर तुम्ही जर त्यांना सरळ इकडनंच डावीकडनं उजवीकडे परत पहिल्या नंबर पासून इकडे कसा रोड तयार करतात किंवा कशी सरळ समोर जाणारी अशी सरळ जाणारी हे असतात मार्ग असतो, त्यानुसार त्यांना आडव्या स्लिपिंग लाईन काढायला लावायच्या. याला स्लिपिंग लाईन सुद्धा म्हणतात. तर चला आपण आता 3 नंबरचा रेषा बघू. डावी रेषा आणि उजवी रेषा. डावी रेषा आणि उजवी रेषा. उजवी रेषा. तर डावीकडची रेषा म्हणजेच तुम्ही काय करायचं, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे खाली ओढत न्यायची. आणि उजवीकडची रेषा म्हणजेच याला स्लाइटिंग लाईन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. उजवीकडची वरतून इकडच्या उजव्या बाजूकडून खाली डाव्या बाजूकडे न्यायची. ही झाली आपली डावी रेषा आणि उजवी रेषा. तर याच्यापासून आपण काय करू शकतो, एक त्यांना सरळ 2 लाईन ओढायला लावायच्या आणि याच्यात डावी रेषा उजवी रेषा डावी रेषा उजवी रेषा डावी रेषा म्हणजे स्लाइटिंग लाईन आणि एक ही रेषा. तर याच्यापासून तुम्हाला काय वाटते, झिगझॅग एक लाईन तयार झालेली आहे. मुलांना जर याचे झिगझॅग करायला लावलं तर त्यांना खूप आवडेल आणि ते मजेत हे सगळं करू शकते.
तर चला, रेषा आणि अर्धगोल म्हटला आपण आता बघणार आहोत चौथा प्रकार, अर्धगोल. अर्धगोल. अर्धगोल मध्ये आपण बघणार आहोत वरचा अर्धगोल, हा झाला खालचा अर्धगोल, डावीकडील अर्धगोल आणि उजवीकडील अर्धगोल. तर लिहिताना तुम्ही काय करणार आहात, मुलांकडनं पेन्सिल फक्त वरच्याच बाजूला टेकवायला लावायची आणि असा सरळ क्रॉस मध्ये घेत वरती बाजूने असा अर्धगोल काढायला लावायचा आहे. याचंही तसंच करायचं. याचं इथे पेन्सिल टेकवून परत वरतून खाली, म्हणजेच आपल्या पायाकडील त्यांना समजून सांगायचं आहे की वरतून आणि खाली आपल्या पायापर्यंत परत वापस आली पाहिजे. परत डावीकडचा अर्धगोल पेन्सिल इथे ठेवायला लावायची आहे आणि या प्रकारे तुम्ही त्यांच्याकडनं काढून घ्यायचा आहे. परत पेन्सिल इथे टेकून तुम्ही उजवीकडचा अर्धगोल काढून घेऊ शकता. पण मी ज्याप्रमाणे तुम्हाला पेन्सिल टेकवण्याचे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांकडनं काढून घ्या. नाहीतर जर हे त्यांनी जर खालून इकडनं जर अर्धगोल जोडलं आणि इकडनं जर असं अर्धगोल जोडलं तर हे ते चुकीचं ठरू शकते आणि तुमच्या पुढे मग नंतर जेव्हा ते मराठी लिहिण्यास सुरुवात करतात किंवा अक्षर लिहिण्यास सुरुवात करतात ते चुकीचे अक्षर काढता येतात. मला आपल्याला उभी रेष, आडवी रेष, तिरप्या रेषा, अर्धगोल हे आपल्याला 2 लाईनीच्या वहीमध्ये मुलांकडनं कसं काढून घ्यायचं ते आपण बघणार आहोत. तर चला, पहिलं जे आहे सरळ रेष म्हणजे स्टँडिंग लाईन, उभी रेष. तर ते वहीमध्ये वरतून खाली, वरच्या बाजूने खालच्या बाजूकडे याप्रमाणे मी जसं तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे बघा आणि तसंच मुलांकडनं तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. ही झाली आपली उभी रेष म्हणजे स्टँडिंग लाईन. आता 2 नंबरचे आपली आडवी रेष म्हणजे स्लिपिंग लाईन. ती पण सुद्धा आपण 2 लाईनीमध्ये वहीमध्ये या प्रकारे रोड प्रमाणे किंवा त्यांना सरळ ज्या भाषेत समजेल त्याप्रमाणे फक्त इकडनं डावीकडनं उजवीकडे समोरच ओढायची आहे. 3 नंबरचे आपले डावीकडील आणि उजवीकडील तिरपी रेष म्हणजे स्लाइडिंग लाईन. तर वरतून खाली, परत वरतून खाली म्हणजे ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू म्हणजे डावीकडनं उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. तर याप्रमाणे तुम्ही त्या मुलांना झिगझॅग पद्धतीची डिझाईन किंवा आकार तयार होईल. तर चला आपण चौथा प्रकार बघणार आहोत, अर्धगोल. तर हा झाले वरील अर्धगोल, वरच्या बाजूचा अर्धगोल, हा खालच्या बाजूचा अर्धगोल, हा डावीकडील अर्धगोल आणि हा उजवीकडील अर्धगोल. तर हा झाला तुमचा वरचा अर्धगोल, हा खालचा अर्धगोल, हा डावीकडचा अर्धगोल आणि हा झाला उजवीकडचा अर्धगोल. तर चला पालकांनो, मी तुम्हाला एक सूचना देते, कारण आता हे जे मी पूर्ण तुम्हाला जे सराव किंवा कसं लिहिण्याचं हे दाखवलेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या मुलांकडनं कमीत कमी 10 पेज हे सर्व आकार काढून घ्या आणि त्याला असं सराव करा की त्याला जर म्हटलं की उभी रेष कशी काढायची तर ती त्याला पटकन काढता आली पाहिजे. आणि अर्धगोल किंवा डावीकडील गोल, वरचा गोल, खालचा गोल हे सुद्धा त्याच्या लक्षात बसेल अशी त्याच्याकडनं प्रॅक्टिस म्हणजे सराव करून घ्या. तर आता तुम्ही जेव्हा मुलांकडनं याचा सराव घरी काढून घेसाल त्या टायमाला सर्वांनी एकच काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपला मुलगा लिहायला किंवा बसतो अभ्यास करायला त्यावेळेस त्याच्या मांडीवर कडक वस्तू म्हणजेच पॅड किंवा पाटी हे तुम्ही देऊ शकता. कारण जर ते जर नाही दिले तर तुमची जी आपण सरळ रेषा जी काढून घेतो ती सरळ येणार नाही. तर तेवढी तुम्ही पालकांनी सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे. आता जर तुम्ही इतकाचा पूर्ण सराव करून घेसाल, जेव्हा आपले क्लास चालू होते त्या टायमाला मी ऑनलाईन जेव्हा क्लासवर येईल त्या टायमाला तुमच्या सर्व मुलांचं मी बघेल की त्यांचं सेप योग्य प्रकारे आलेला आहे की नाही. आणि जर तो आलेला असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपवर ते तुमच्या वहीचे किंवा याचे फोटो काढून टाकू शकता.